येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलाय। दुसरीकडे राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये सन्मान निधीचे पैसे मिळण्याचीही शक्यता आहे। तर या योजनेअंतर्गत केंद्राकडून 1 आणि राज्य सरकारकडून 2 असे हप्ते प्रत्येकी 6000 रुपये मिळणार आहेत। सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले। बघा, पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत बराच काळ विलंब इथं आपल्याला करावा लागणार आणि भरपूरशा दिवसानंतर आता जे काही रखडलेले प्रलंबित दावे होते ते सरकारने आता मंजूर केलं, हे आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली असल्याची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती यात आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा आता मिळणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आता तुम्ही जर 2025च्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरला असेल तर आपल्याला पैसे नेमके आता कधी मिळणार आहे हा प्रश्न सतत इथं भरपूरशा शेतकऱ्यांच्या मनात पडलेला आहे। तर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे, फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती जसं की इथं बनावटी बातम्या इथं पसरल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने इथं कधी आपल्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना पीक विमा इथं मिळालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना इथे पीक विमा मिळायचा आहे, संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया। परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो बघा, आता काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये हे पैसे आता भरपूरशा शेतकऱ्यांना इथं 25,000